ब्रिज खाली ट्रेजर हंटिंग करताना एक नाही दोन नाही तब्बल 94 कॉइन सापडले. जणू पैशाचा पाऊसच पडला. खोटं वाटतंय तर बघा पूर्ण व्हिडिओ. मेटल डिटेक्टर मशीन घेऊन आम्ही ह्या वेळेला आलो ब्रिज खाली आणि पाणी पूर्ण सुकलं होतं, ज्यामुळे ह्याच्यापेक्षा अजून चांगली संधी असूच शकत नाही असं विचार करून आम्ही लगेच ट्रेजर हंटिंगला सुरुवात केली. सगळ्यात पहिला आम्हाला बीपचा आवाज आला आणि मी लगेच खणू लागलो आणि खणता क्षणी जे समोर आलं ते बघताच आम्ही हादरलो, कारण तो एक जुन्या काळातला कोयता होता जो पूर्णपणे सडून गेलेला. बऱ्याच वेळानंतर अजून एक बीप आली. जेव्हा आम्ही तिकडे खणू लागलो तर त्याला एक असं काहीच हत्यार सापडलं, जे काय आहे ते मला नाही माहिती. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही बरोबर ब्रिज खाली येऊन पोहोचलो तेव्हा अचानक डोळ्यासमोरचे दृश्य दिसलं. ते दृश्य बघून आमचे डोळे उघडेच पडले, कारण इतके कॉइन तिकडे पडले होते की मेटल डिटेक्टरने शोधायला गेलो असतो तर जवळजवळ 4 आयुष्य संपली असती. इतके कॉइन बघून आम्ही भारावूनच गेलो आणि मग पटापट ते कॉइन उचलू लागलो. या ठिकाणी इतके कॉइन कसे आले ते मला नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. मग त्यानंतर एवढ्या पैशाचं करायचं काय? एवढे कॉइन बघून लगेच आमची ट्रेजर हंटिंग थांबवली. पण हे पैसे तर आम्ही स्वतःसाठी वापरू शकत नाही होतो, म्हणून आम्ही विचार केला की हे पैसे इथे राहिले तर ते पूर्ण गंजून जाणार, त्यामुळे यांना आपण चांगल्या मार्गी लावूया असा विचार करून आम्ही थेट पोहोचलो एका मंदिरात आणि मंदिरातल्या दानपेटीमध्ये संपूर्ण कॉइन आम्ही दान केले, जेणेकरून हे पैसे चांगल्या मार्गी लागतील. ट्रेजर हंटिंग करताना असा अनुभव येईल असं वाटलं नव्हतं, पण त्या निमित्ताने चांगलं काम हातून होतं हे बघून खूप बरं वाटलं. तुम्हाला देखील असा दर्जेदार ऍडव्हेंचर कंटेंट पाहायचा असेल तर याचा संपूर्ण व्हिडिओ बोको बाबी पंटर या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्यासोबतच इथे फॉलो करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.